नमस्कार, सप्तधारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा जिल्हा बँकेचे कामकाज कौतुकास्पद। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी नवी दिल्लीत घेतली भेट। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केवळ देशाच्या राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक आहे। या बँकेने शेतकरी हितासाठी घेतलेले निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले। बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शनिवारी सकाळी 9 वाजता नवी दिल्ली येथील निवासस्थानी मंत्री शहा यांची भेट घेतली व बँकेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्र दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। नितीन काका पाटील यांनी बँकेच्या कामकाजाची माहिती दिली। बँकेच्या 75 वर्षाचा प्रगतीपथावरील कामकाजाचा लेखाजोखा अमित शहा यांच्या पुढे मांडला आणि बँकेच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले। एनसीडीसीच्या माध्यमातून किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी दिलेल्या कर्जरूपी मदतीबद्दल अमित शहा यांचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक या नात्याने आभार मानले। जनावरांचा बाजार सुरू करून कोरेगाव बाजार समितीने शेतकरी हिताला प्राधान्य दिले। आमदार शशिकांत शिंदे, जनावरांच्या बाजाराचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला नवी दिशा देण्याचे काम सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी करत आहेत। शेतकरी हितासाठी बाजार समिती कायम काम करत असून तिचा राज्य पातळीवर गौरव होतो आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे। जनावरांचा बाजार पुन्हा नव्या जोमाने सुरू करून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कोरोना काळ तसेच लंपी या आजाराच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेला व काही अंशी विस्कळीत झालेला जनावरांचा बाजार पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता श्रीफळ वाढवून झाले। त्याप्रसंगी गीताई मंगल कार्यालयात शेतकरी व्यापारी व ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते। सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सुळसकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष श्रीमंतदादा झांझुर्णे, सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, उपसभापती दिलीपराव अहिरेकर, माजी सभापती अजय बापू कदम, जयवंत घोरपडे, सचिव संताजी यादव आणि संचालक मंडळातील सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी यावेळी उपस्थित होते। आमदार शिंदे पुढे म्हणाले की जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माझ्या हस्ते करण्यात आले, याचा विशेष आनंद आहे। जनावरांच्या बाजाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्या जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी कोरेगाव या तालुक्याच्या मुख्यालयात सुविधा उपलब्ध झाली आहे। बाजार समितीच्या नियंत्रणाखाली योग्य अचूक व्यवहार होणार असून शेतकऱ्यांची कोणतीही प्रकारची फसवणूक होणार नाही। त्याचबरोबर बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होणार आहे। बाजार समितीने उत्पन्न वाढीचे नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत, त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी दिली। खासदार शरद पवार यांनी संपूर्ण देशातील विशेष करून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला कायमच न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिक केला आहे। त्याच पावलावर पाऊल टाकत माथाडी कामगारांचा पोरगा म्हणून शेतकरी बांधवांच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न मी स्वतःहून करत आहे। आज या भव्य दिव्य अशा बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल होईल। या पुढील काळात देखील शेतकरी वर्गाला चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला। सचिव संताजी यादव यांनी स्वागत केले। प्रास्ताविकात त्यांनी बाजार समितीच्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली। त्याचबरोबर सरसकट आले खरेदी विक्रीबाबत कोरेगाव बाजार समितीने संपूर्ण राज्यात पहिल्यांदा जाहीरपणाने भूमिका घेतली। बाजार समितीच्या उत्कृष्ट कार्याची राज्य सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दखल घेतली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड येथे पणन मंत्री अब्दुल सत्तार व माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरेगाव बाजार समितीचा गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी संचालक श्रीमंत भाऊ झांझुर्णे, नानासाहेब बिलारे, अजित भोईटे, किशोर बर्गे, संजय पिसाळ, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी, शेतकरी उपस्थित होते। नेर तलावाची अर्धशतकाकडे वाटचाल, तलाव 38% भरला।
जिहेकाटापूर योजनेतून पाण्याची आवक सुरू, शेतकरी समाधानी. खटावसह मान तालुक्यातील गावांची तहान भागवणाऱ्या ब्रिटिशकालीन नेर तलावामध्ये शनिवारी सकाळी 10 वाजता 38% पाणीसाठा झाला असून गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकाटापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीच्या पाण्याची जोरात आवक सुरू झाली आहे. मोळ, डिस्कळ, बुध, वेटणे, राजापूर या गावातून येणाऱ्या नदी ओढ्याच्या पाण्याने लवकरच नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास नागरिक व शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या या तलावाची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागात असलेल्या व ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरिया यांच्या कार्यकाळात या तलावाची उभारणी करण्यात आलेली आहे. ब्रिटिशकालीन अर्धा TMC पाणी साठवण क्षमता असलेला नेर तलाव यावर्षी खटाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे. सध्या खटाव तालुक्यात पावसाची चांगली हजेरी आहे. पाऊस मोजक्या स्वरूपात असला तरी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. मान तालुक्यातील आंधळी धरणामध्ये याच नेर तलावातून बोगद्याद्वारे पाणी नेण्यात आले आहे. आंधळी धरणाच्या पाण्यावर मान तालुक्यातील शेतकरी अवलंबून असतात, त्यामुळे खटाव आणि मान या 2 तालुक्याची तहान भागवणारा तलाव अशी नवी ओळख नेर तलावाची तयार झालेली आहे. सध्या जिहेकाटापूर योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीचे पाणी नेर तलावात सोडण्यात आले आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अथवा भारनियमनामुळे केवळ 8 ते 10 तासच हे पाणी या तलावात येत आहे. मोळ, डिस्कळ, बुध, राजापूर, वेटणे आणि रणशिंगवाडी भागातून येणाऱ्या ओढ्या नाल्यांच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने लवकरच नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरणार आहे. नेर तलाव पूर्ण क्षमतेने लवकर भरल्यास खटाव आणि मान तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना नदी, पोटपाट आणि कालव्याच्या माध्यमातून पाण्याचा लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या तलावाच्या पाण्यावर असल्याने उन्हाळ्यात जर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली तर नेर तलावातील पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे गावोगावचे शेतकरी नेर तलावातील पाण्यावर लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या टोलविरोधी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सहभागी आमदार शशिकांत शिंदे यांनी आणेवाडी टोल नाक्यावर महायुती सरकारवर केली टीका. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे टोल आकारणी करू नये तसेच टोल वसुली करू नये या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शनिवारी सकाळी आणेवाडी टोल नाक्यावर आंदोलन केले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिला. पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी या आंदोलनात भाग घेऊन आणेवाडी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाविषयी यापूर्वी देखील आपण आंदोलन केले आहे. सरकार ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने ही वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे. पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर, या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे, अपघात फार मोठ्या प्रमाणात, निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे. आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला, त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली, त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं. अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही. ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे, त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असं आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते. दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो. राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती, टोल काढले होते. या पुणे बँगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा? विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 टोल नसावे. आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेड शिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर हे टोल नाके निघाले पाहिजे, पहिली मागणी आमची होती ही. आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे. यामध्ये भ्रष्टाचार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लूटमार लोकांची होते. तिसरी महत्त्वाची मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोल माफी झाली
तसं सातारच्या लोकांना सुद्धा टोलमाफी झाली पाहिजे. हे आंदोलन सर्व लोक करतात, परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे. आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे. आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार आहे. पुढच्या वेळेला जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली, आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षी आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत.